हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल बोंद्रे आणि बोंद्रे स्टडी पॅटर्न मध्ये आपलं स्वागत आहे. आपण वर्ग 9वीचं जे सेट चॅप्टर शिकत आहे त्याच्यातले आपण बरेचसे प्रकार अगोदरपर्यंत शिकलेलो आहे, बरोबर आहे. बरेचसे डेफिनेशन पण आपण शिकलो. पण आज जे आपण शिकणार आहे त्याचं जे काम आहे आपल्याला, ते काम आपल्याला ह्या पूर्ण एक्सरसाइज मध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि थोडं लॉजिकल आहे. त्यामुळे हा टॉपिक शिकत असताना थोडा लॉजिकचा आणि डेफिनेशनचा दोघांचाही वापर करा. ओके, चला सुरू करूया आजचा टॉपिक. आजचा टॉपिक आहे आपला ऑपरेशन ऑफ सेट. आता ऑपरेशन ऑफ सेट मध्ये तीन प्रकार येतात. एक आहे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, एक युनियन ऑफ टू सेट आणि एक डिसजॉइंट सेट. असे तीन प्रकार येतात. पण आपल्याला सगळ्यात जास्त या दोन पॉइंटचं काम आपल्याला पडते. तर आता इंटरसेक्शन म्हणलं तुम्हाला माहिती आहे सेक्शन म्हणजे काय. ओके, तर मी तुम्हाला सिम्बॉलिक आणि डायग्रामिक फॉर्म मध्ये सांगतो. इंटरसेक्शन म्हणजे काय की सपोज दोन वस्तू आहेत, दोन अशा प्रकारे वस्तू आहेत आणि त्या दोन वस्तूंना असं आपण ज्यावेळेस इंटरसेक्शन करतो, ओके, त्यांचा इंटरसेक्शन करणे म्हणजे काय. तर इंटरसेक्शन म्हणजे त्यांचं काय करणे, कॉमन भाग काढणे. ओके, कॉमन. ओके, आणि युनियन. आता युनियन ऑफ द टू सेट्स म्हणजे याचा अर्थ असा होतो की सपोज हा एक ए सेट आहे, आणि त्याला दुसरा एक सेट येऊन भेटला. ओके, तर ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन झालं ते एकात एक झालं म्हणजे यांच्यामध्ये युनियन झालं. ओके, तर आता सिम्बॉलिक फॉर्म मध्ये युनियनला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये यू या किंवा अशा साईडने काय करतात, इंडिकेट करतात. ओके, युनियनला. आणि इंटरसेक्शन जो आहे इंटरसेक्शनला करतात असा उलटा यू. ओके, असा आपल्याला त्याला इंडिकेट करतात. लिहायचं कसं पहा. तर हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या वेळेस सपोज हा ए सेट आहे आणि हा बी सेट आहे, या सेटला राईट इन द फॉर्म ऑफ ए इंटरसेक्शन बी असं त्याला वाचतात. आणि हा ए आणि यू बी आहे तर याला ए युनियन ऑफ बी असं त्याला रीड करतात. ओके, या दोघांचं रीडिंग कसं आहे ते तुम्हाला मी सांगितलंच. आता या डेफिनेशन जे आहेत त्या डेफिनेशन नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की आता हा ए आहे आणि बी आहे, हे दोन सेट आहेत. ओके, लेट ए अँड बी बी द टू सेट्स हॅव्हिंग कॉमन एलिमेंट्स, इट इज कॉल्ड ॲज इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. ओके, आणि युनियन ऑफ सेट्स म्हणजे काय, द सेट ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ किंवा सेट ऑफ लेट ए अँड बी बी द टू सेट्स, द कॉम्बिनेशन किंवा मग द ऑल एलिमेंट्स इन अ सेट, इट इज कॉल्ड ॲज युनियन ऑफ टू सेट्स डिनोटेड बाय इन दिस फॉर्म आणि डिनोटेड बाय इन दिस फॉर्म. ओके, एनी प्रॉब्लेम. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. ओके, ठीक आहे. आणि डिसजॉइंट सेट सो इझी. डिसजॉइंट सेट म्हणजे समजा हा एक सेट आहे आणि हा एक सेट आहे, या दोन्ही सेट मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्बिनेशन नाही आहे आणि युनियन सुद्धा नाही आहे, हे कसे सेपरेट आहे म्हणून त्याला काय म्हणतात की डिसजॉइंट सेट. ओके, एनी प्रॉब्लेम. तर अशा प्रकारे ह्या तीनचा आपण अभ्यास करणार आहे, एक्झाम्पल्स सुद्धा पाहणार आहे. तुम्हाला डायग्रामॅटिकली मी सांगितलं. ओके, चला सुरू करूया. तर आता हे जे उदाहरण आहे, हे उदाहरण तुमच्या पुस्तकात कदाचित तुम्ही जर शोधलं तर तुम्हाला ते लवकर सापडणार नाही. तुम्ही म्हणसाल की आपण पुस्तकानुसार चालू किंवा मग पुस्तकातलंच आपण उदाहरणं आपण पेपरला येईल, तसं नाही. हे एक्स्ट्रा एक्झाम्पल आहे आणि हे अशा प्रकारचं एक्झाम्पल पेपरला येतं आणि याच्यावरून आता आपल्या सगळ्या डेफिनेशन्स काय होतील, क्लिअर होतील. तर आपल्याला काय दिलेलं आहे, यू दिलेला आहे. यू दिला याचा अर्थ आपल्याला लगेच कळलं की यू दिला म्हणजे काहीतरी आपल्याला कॉम्प्लिमेंटचं काम पडणार आहे. तर आता यू दिलेला आहे, ए दिलेला आहे, बी दिलेला आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आहे ए इंटरसेक्शन बी, म्हणजे आपण जस्ट आता डिफाईन पाहिलं त्याच. ए इंटरसेक्शन बी, ए युनियन ऑफ बी, ए कॉम्प्लिमेंट, आणि हे दोन क्वेश्चन जरा वेगळे आहेत. चला आपण वन बाय वन पाहूया आणि बी केअरफुली. ओके, बी केअरफुली की आता आपल्याला काय करायचं आहे, ए इंटरसेक्शन बी. मग ए इंटरसेक्शन बी म्हटल्यानंतर ह्या दोन सेटचं काम पडलं. इंटरसेक्शन याचा अर्थ काय आहे की या दोन्ही सेट मध्ये आपल्याला कोणते सेट काढायचे आहेत, कॉमन सेट काढायचे आहेत. म्हणजे हा 2 आहे, 2 आहे. ओके, 4 आहे,
4 आहे, ओके. 6 आहे, 6 आहे, ओके. 7 आहे, 7 नाहीये, नो, घ्यायचा नाही. त्यामुळे 1 आहे, इकडे 1 आहे का, नाही. इकडे 3 आहे, इकडे 3 आहे का, नाही. म्हणजे आपल्याला कोणते एलिमेंट घ्यायचे, फक्त कॉमन एलिमेंट घ्यायचे, ओके. सेम प्रोसेस, ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजेच काय, द सेट ऑफ ऑल मेंबर्स, ओके. ह्या दोन्ही सेटचे काय, ऑल मेंबर्स. म्हणजे काय, आपण व्यवस्थित लिहू फक्त. 2 आहे, 2 आहे, 1 आहे, 1 आहे, आपल्याला सगळेच घ्यायचे. 1 घेऊन घेऊ, नंतर 2 घेऊन टाकू, नंतर 3 घेऊन घेऊ, 4 5 6 आणि 7. म्हणजे हे काय झालं की या दोघांचं कॉम्बिनेशन झालं. कोणी राहिलं का एकदा पाहून घ्या. 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे. आता हे झाले इंटरसेक्शन आणि युनियन. आता ए कॉम्प्लिमेंट तुम्हाला माहिती आहे, आपण मागे शिकलो होतो. ए कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, एचा आणि यूचा कॉन्टॅक्ट. आता ह्या 2 4 6 7 2 4 6 7 काढून टाका. काय राहिलं फक्त 1 3 5 8 9 आणि 10. हे सुद्धा आपल्या जवळपास ओळखीचं आहे, नो प्रॉब्लेम. आता आपल्याला त्यांनी विचारलं ए इंटरसेक्शन, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट असं विचारलं. म्हणजे याचा अर्थ ए कॉम्प्लिमेंट तर आहे आपल्याकडं आणि बी कॉम्प्लिमेंट नाही आहे आपल्याकडं. मग आता आपल्याला काय काढणं आहे, बी कॉम्प्लिमेंट सुद्धा काढणं आहे. जोपर्यंत आपण बी कॉम्प्लिमेंट काढणार नाही तोपर्यंत आपल्याला याचं उत्तर भेटणार नाही. ओके, तर चला पाहूया बी कॉम्प्लिमेंट. आता बी कॉम्प्लिमेंट याच्यामध्ये काढायला सांगितलं का, नाही, पण याच्यासाठी आपल्याला ती तयारी करणे. ओके, तर बी कॉम्प्लिमेंट, बी कॉम्प्लिमेंट 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 एवढे काढून टाका. राहिले काय फक्त 7 8 9 आणि 10. आणि आता तुम्हाला काय करायचं, ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट म्हणजे आपल्याला या दोघांचा काय करायचं, आपल्याला या दोघांचा आपल्याला काय करायचं, इंटरसेक्शन करायचं. याचं काम पडणार का युनियनचं, नाही, या दोघांचंच काम. या दोघांमध्ये कोणते एलिमेंट कॉमन आहे पाहूया. ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे यांच्यामध्ये 1 1 नाही, 2 3 3 नाही, 5 5 नाही, 8 8 आहे, इकडे 9 9 आहे, 10 10 आहे. म्हणजेच काय झाले 8 9 आणि 10. ओके, झालं. म्हणजे हे ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट हा क्वेश्चन अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा. आता काय, आता आपल्याला पाहिजे ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय की आपल्याला काय माहित पाहिजे, ए युनियन बी माहित पाहिजे. ए युनियन बी कोणता आहे, हा इथे आहे. ए युनियन बी आणि ए युनियन बी कॉम्प्लिमेंट या दोघांमधला फरक पाहून घ्या. मग याचा अर्थ ज्यावेळेस आपल्याला कॉम्प्लिमेंट करायचं आहे त्यावेळेस आपला कॉन्टॅक्ट कोणासोबत असतो, युनिव्हर्सल सोबत असतो. मग 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. ओके, आणि या दोघांचं हे झाल्यानंतर आपण लगेच आपल्याला काय भेटला 8 9 आणि 10. हे योगायोगानं ह्या दोघांचं आन्सर सारखं आलं, तसं सारखं येत नसतं. हा योगायोग म्हणून. ओके ओके, इन प्रॉब्लेम. तर हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात कदाचित नसेल किंवा एक्स्ट्रा सेट मध्ये असेल तर हे एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. एकदम वेगळा पॉइंट आहे. बी केअरफुली लिहून घ्या आणि समजून घ्या. अशाच प्रकारे बाकी एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, राईट. मधला सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला नंबर ऑफ एलिमेंट. नंबर ऑफ एलिमेंट ह्याच्यामध्ये आपण जे अगोदर शिकलो थोडंसं तर ते आणि हे मिक्स करायचं नाही. आता पहा, नंबर ऑफ एलिमेंट म्हणजे काय. ह्या ए नावाचा सेट आहे. ए मध्ये 1 2 3 5 8 म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट म्हणजे किती मेंबर आहेत याच्या सेटमध्ये. 1 2 3 4 5 किती मेंबर आहेत. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 5 असं त्याला लिहितात. ओके, आणि त्याचप्रमाणे नंबर ऑफ बी म्हणजे किती एलिमेंट आहेत पहा 1 2 3 एलिमेंट आहे. म्हणजे हे बी केअरफुली तुम्हाला लिहायचं आहे. आता हे नंबर ऑफ एलिमेंट अशा प्रकारे लिहितात. ओके, आणि नंबर ऑफ एलिमेंट ला नंबर ऑफ एलिमेंट n इन ब्रॅकेट बी सेट
ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू 3 असेल 3, 4 असेल तर 4, 5 असेल तर 5 नंबर ऑफ एलिमेंट. आता याचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला बीएससी पर्यंत आपल्याला काय पडणार आहे तो पहा कसा आहे की फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला खूप उपयोगाचा आहे. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला तुम्ही बी केअरफुली लिहून घ्या आणि याच्यावरचा आता आपण काय करणार आहे एक्झाम्पल सुरू करणार आहे. ओके ठीक आहे. तर चला पाहूया आता आपण एक्झाम्पल यावरचं 1.4 मधलं पहिलं एक्झाम्पल. ओके पहिले एक्झाम्पल तुम्हाला अशा प्रकारे दिलेलं आहे. तुम्हाला काढायचं आहे फाइंड नंबर ऑफ बी. तर लिहायचं बघा कसा सोल्युशन फॉर्म्युला लिहून घ्यायचा हा इथे सोल्युशन मध्ये नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. कॅल्क्युलेशन चुकण्याचे मॅक्सिमम चान्सेस इथे आहेत. हे 3 मार्कासाठी हे एक्झाम्पल येते. याच्यापैकी काय दिलेलं आहे आपल्याला नंबर ऑफ ए युनियन बी दिलेला आहे 29. ओके इज इक्वल टू नंबर ऑफ ए 15 प्लस नंबर ऑफ बी दिलेला नाही तो आपल्याला फाइंड करायचा नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके दिलेलं आहे. तर इक्वल टू खाली इक्वल टू साइन लिहून घ्यायचा 29. आता तुम्ही सगळ्यात पहिले या भागातलं कॅल्क्युलेशन करून टाकायचं म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. 15 मायनस 7 या दोघांचं कॅल्क्युलेशन केले असता 8 येते. इथे प्लस नंबर ऑफ बी. ओके काय येणार आहे 29 मायनस 8 इज इक्वल टू नंबर ऑफ बी. ओके म्हणजेच किती झाले 21 इज इक्वल टू नंबर ऑफ बी. दॅट इज द आन्सर. इथे तुमचे कॅल्क्युलेशन चुकण्याचे मॅक्सिमम चान्स आहे असं मी म्हणत आहे. म्हणजे याचा अर्थ चान्स असणारच. ओके ठीक आहे राईट. सो मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल जे चुकण्याचे चान्सेस आहेत ते ह्या उदाहरणात जास्त आहे. थोडं एक्स्ट्रा एक्झाम्पल. ओके तर पहा आता काय होणार आहे की फॉर्म्युला तोच. ओके असं नाही आहे की तुम्ही ए आणि बीच घ्यायचं तुम्ही पी क्यू सुद्धा घेऊ शकता. ओके तर याच्यामध्ये काय आपल्याला काय दिलेलं आहे युनियन दिलेलं आहे. युनियन किती आहे 36. ए किती आहे 20 प्लस बी दिलेलं आहे 28 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके आता हे जे आहे हे खूप केअरफुली लिहिणं आहे. ओके इथे लक्ष द्या बी केअरफुली. इथे हा इथे काय होणार आहे 36 इज इक्वल टू काय होणार आहे 48 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो बी केअरफुली स्टेप लक्षात घ्या. हा इथे 36 मायनस 48 इज इक्वल टू इथे चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. इकडे काय नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी नाही ना मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. इथे विद्यार्थी चुकवतातच. ओके आणि हे किती झाले मग तुमचे 12 झाले. किती झाले 12 कोणते -12 इज इक्वल टू मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आणि याला व्यवस्थित देअरफॉर म्हणून या दोघांचे काही मायनस मायनस साइन कॅन्सल होतील. म्हणजेच काय होणार आहे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 12. सो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हा पेपरला येणार म्हणजे येणारच 100%. ओके राईट. हॅलो विद्यार्थी मित्रांनो पहा आता हा जो प्रश्न आहे आता क्वेश्चन नंबर 2 1.4 मधला हा थेरॉटिकल आहे. त्यामुळे तुमच्या समोर बुक्स असणं आवश्यक आहे. मी वारंवार सांगतो की बुक्स हा खूप तुमचा जवळचा मित्र आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलेले सेकंड एक्झाम्पल मध्ये इन अ हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट. 125 विद्यार्थी एका हॉस्टेलमध्ये आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी 60 ड्रिंक कॉफी अँड 20 ड्रिंक बोथ. याचा अर्थ असा होतो की तुम्ही फळा लिहिलेलं आहे एका हॉस्टेलमध्ये 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी चहा पिणारे टी पिणारे 80 कॉफी पिणारे 60 आणि दोन्ही पिणारे किती आहेत 20. ओके तर त्यामुळं आता आपण जर विचार केला
आपण जर विचार केला तर हे सगळे मिळून विद्यार्थी पहा किती 0 आणि 160 पहा. आता इथे झाले विद्यार्थी 160 म्हणजे 160 विद्यार्थी चहा कॉफी वगैरे सगळे पितात आणि हॉस्टेलमध्ये विद्यार्थी किती 125 आणि त्यांनी समोरचा एक प्रश्न आपल्याला काय विचारला पुन्हा की कुठे आहे फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हु डू नॉट ड्रिंक कॉफी ऑर टी पा. म्हणजे आधीच ते विद्यार्थी शिल्लक उरले की हे 125 विद्यार्थ्यांपैकी 160 भरत आहे, सगळ्यांची टोटल मार्कले असतात आणि त्यात ते असं विचारतात की अजून किती विद्यार्थी असे आहेत की ते चहा पित नाही आणि कॉफी पित नाही. आहे की नाही वेगळा प्रश्न. त्यामुळे हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला व्हेन डायग्रामचं काम पडणार आहे आणि त्या फॉर्म्युल्याचंही आपल्याला काम पडणार आहे. चला आपण सुरू करूया हे लिहायचं कसं. ओके चला. आता टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन हॉस्टेल ला आपण म्हणणार आहे नंबर ऑफ म्हणजे टोटल आहे म्हणजे काय होणार आहे यू. किती विद्यार्थी आहेत 125 125 स्टुडंट. ओके. नंबर ऑफ स्टुडंट ड्रिंक टी. टी फॉर नंबर ऑफ टी करू आपण. किती आहेत ते नंबर ऑफ टी आहेत 80 है ना 80. नंबर ऑफ टी 80 आणि नंबर ऑफ कॉफी ड्रिंक कॉफी किती आहे 60 आणि नंबर ऑफ स्टुडंट ड्रिंक टी अँड कॉफी म्हणजे कॉमन लक्षात घ्या टी अँड कॉफी म्हणजेच काय होणार आहे टी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू 20. यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की म्हणजे याचा अर्थ चहा कॉफी आणि दोन्ही पिणारे एकूण विद्यार्थी किती. तर पहा फॉर्म्युला वापरणार आहे नंबर ऑफ टी युनियन सी इज इक्वल टू नंबर ऑफ टी प्लस नंबर ऑफ सी मायनस नंबर ऑफ टी इंटरसेक्शन सी. मागे बोललो होतो मी ए बी वापरायचं आपण त्यासोबत आपण काही वापरू शकतो आपण. ओके. युनियन आपल्याला काढायचं आहे नंबर ऑफ टी 80 प्लस 60 मायनस 20 म्हणजेच की झाले 140 मायनस 20 इज इक्वल टू किती झाले 120 म्हणजे नंबर ऑफ टी युनियन सी. हे दोन्ही चहा कॉफी म्हणजे जे विद्यार्थी चहा कॉफी पितात असे एकूण विद्यार्थी किती झालेत 120. म्हणजे आपण जर विचार केला की आपल्याला काढायचं आहे डू नॉट ड्रिंक कॉफी ऑर टी म्हणजेच काय डू नॉट ड्रिंक कॉफी टी ऑर कॉफी असं त्यांनी विचारलं. टी ऑर कॉफी किंवा ते कॉफी पित नाही आणि टी पण पित नाही. याचा अर्थ ते कशातून आपण मायनस करू नंबर ऑफ यू मायनस नंबर ऑफ टी युनियन सी. म्हणजेच काय होणार आहे की 125 स्टुडंट आहेत मायनस 120 इज इक्वल टू 5. म्हणजे एकूण जे विद्यार्थी आहेत ते किती आहेत 5 विद्यार्थी आहेत. ओके. आणि अशाच प्रकारे आपण व्हेन डायग्राम मध्ये सुद्धा इंडिकेट करू शकतो. तर पहा व्हेन डायग्राम मध्ये आपण कसं दाखवणार आहे पहा. व्हेन डायग्राम मध्ये हे आपल्याला विचारलं नाही तुम्हाला एक्स्ट्रा सांगत आहे की व्हेन डायग्राम मध्ये आपण जर विचार केला की आपल्याला अशा प्रकारे इंटरसेक्शन येईल. म्हणजे 5 विद्यार्थी हे जे पूर्ण विद्यार्थी आहेत किती आहेत 60 स्टुडंट आहेत कॉफी पिणारे आणि टी पिणारे 60 आहेत कॉफी पिणारे आणि दोन्ही पिणारे किती आहेत 20. म्हणजे जर इथं आपण 20 लिहिले तर काय होऊन जाईल इकडे होऊन जातील 40 आणि इकडे होऊन जातील 60. पहा 60 प्लस 40 100 प्लस 20 सगळे मिळून किती झाले 120. मग उरले किती 5. ओके. एनी प्रॉब्लेम. That is the answer in Venn diagram. Be careful. Okay. घेऊया थर्ड क्वेश्चन अशा प्रकारचा आहे. इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एका एक्झाम मध्ये 50 स्टुडंट पास झालेत म्हणजे
नंबर ऑफ स्टुडंट पास इन इंग्लिश मध्ये पास झाले म्हणजे नंबर ऑफ काय म्हणू आपण ई, नंबर ऑफ ई किती झाले पास 50. ओके, इंग्लिश मध्ये 50 पास झाले. नंबर ऑफ मॅथ मध्ये झाले पास 60. आणि बोथ म्हणजे काय कॉमन म्हणजे काय नंबर ऑफ ए ई इंटरसेक्शन एम इज इक्वल टू किती झाले बोथ 40 स्टुडंट. ओके, व्हेरी सिंपल क्वेश्चन की त्यांना असं म्हणायचं आहे की बुवा तुम्ही आम्हाला इच सब्जेक्टचे विद्यार्थी किती आहेत ते सांगा. ओके, तर टोटल स्टुडंट आपण काढणार आहे. टोटल स्टुडंट इज इक्वल टू नंबर ऑफ ई युनियन एम. ओके, ए युनियन एम. तर याचा जो फॉर्म्युला होऊन जाईल तो काय होऊन जाईल नंबर ऑफ ई प्लस नंबर ऑफ एम फॉर मॅथ ई फॉर इंग्लिश आणि मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एम. व्हेरी सिंपल, म्हणजे नंबर ऑफ ई 50 प्लस 60 मायनस 40. याला व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं. ओके, की झाले 110 मायनस 40 मीन्स पास किती झाले मग विद्यार्थी 70 स्टुडंट पास. शेवटचं सेंटेन्स तुम्ही लिहून घ्यायचं. अशा प्रकारे काही दिलेले प्रॉब्लेम सेट मधले जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे. आणि थेरॉटिकल एक्झाम्पल मध्ये अँड ऑर हे खूप महत्वाचं आहे. ऑरचा मिनिंग हा जो होतो वेगळा होतो आणि अँडचा मिनिंग हा वेगळा होतो. तर त्या ह्या दोन मिनिंगवर तुम्ही लक्ष ठेवायचं. ऑर हा शब्द आला तर तुम्ही कशा प्रकारे फॉर्म्युला वापरायचा हे मी सांगितलेलं आहे. मी सांगणार नाही नेहमी कारण की मग तुम्हाला असं सवय पडणार बाबा की नाही सर सांगतात नेहमी. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित रिपीट करायचा आणि प्लस मायनस साईनवर तुम्ही लक्ष द्या आणि इथे हा आपला टॉपिक संपला. ओके, काही एक्झाम्पल प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. ओके.